आउटस्टँडिंग आहे, माइंड ब्लोइंग बनवलेत. काय चव आहे काकूंच्या हाताला. काकू गणपती बाप्पा यांच्या हातचे मोदक खाऊनच प्रसन्न होत असेल. यांना आरती वगैरे करायची काही गरज नाहीये. माइंड ब्लोइंग. ओके, या 2 मोदकांनी पोटही भरणार नाहीये आणि मनही. आणखीन 2 घेतो. मोदक. मोदक हे आउटस्टँडिंग. वा, कावळत जमतच यार, खूप कमाल. नो डाऊट. मी लहान असताना असे 11 मोदक खालतो. 11. घरी माझ्यासाठी वेगळे आणि गणपतीसाठी वेगळे मोदक केले जायचे. मोदकच लाव. मी पण लहानपणी खूप मोदक खायचे. गणपतीच्या दिवसात तर माझं वजन हमखास वाढायचं. ते दिसतच आहे. काय चाललंय तुमचं? काय तुम्ही मोदक खाताय? हो. अहो, का खाताय? का खाताय म्हणजे हे खाण्यासाठीच केलेत ना, की याचं एक्झिबिशन लावणार आहात. तसं नव्हे हो. मग कसं? विषय असा आहे की मी हे मोदक तुमच्या घरी नेण्यासाठी बनवले होते आणि आता तुम्हीच खाऊन टाकले. आता मी प्रसाद म्हणून काय नेऊ? रिकामा डबा? मग तुम्ही आधी आम्हाला सांगायचं ना. आम्हाला वाटलं हे आम्हाला खायला गेलेत आणि घरी न्यायला तुम्ही वेगळे झाकून ठेवले असाल. आम्हाला काय माहिती आता. आणि तुम्ही कसं प्रत्येक सणाला काही ना काही बनवत असता ना आमच्यासाठी, म्हणून आम्हाला तसं वाटलं. हो, पण मग तसं मला विचारायचं ना. अरे बापरे, आम्हाला वाटलं तुम्ही जे काही करता ते आम्हा लहान बालकांसाठी करता. बालक? तुम्ही बालक आहात. एकदा आरशात जाऊन बघा स्वतःचा चेहरा. बघ जाऊ. आता मला परत मोदक बनवावे लागणार. आता काय मी करू देवा? बाजूला. 4च उरलेत. काकू आता काय आहे? अहो हे राहिलेत, यांचं काय करू? आता काय खाऊन घेतो. टाका घशात आणि करा पोटातली आग शांत. जो हुकुम काकू. काकू एक मिनिट. आता काय आहे? तुम्ही इतक्या प्रेमाने कष्टाने मोदक बनवले खरे, पण तुम्ही खाल्लेच नाही. हे घ्या, हा अर्धा मोदक माझ्याकडून खास तुमच्यासाठी. घ्या घ्या घ्या. नको मला. घ्या हो, बरे केलेत तुम्ही. नको. खाऊन तर बघा, टेस्ट करून बघा, आवडतील तुम्हाला. खरंच आहे का? खरंच आहे का? घ्या घ्या घ्या, संपवा, पूर्ण संपवा. मग खाओ. बरे बनवता तुम्ही, घ्या. थांबा हो. ह्या गणपतीला हा राजवर्धन घरी येऊन गेल्यापासून ना मला फार भीती वाटायला लागली आहे बाबा. अहो, हा परत तो घरी राहायला येणार नाही ना?
नाही काय ही रत्नमाला आहे ना, गोड गोड बोलवून त्याला पटवून कधी घरी घेऊन येईल ना, कळणार सुद्धा नाही आपल्याला. मग परत आहेच आपल्या डोक्यावर हमनिर्या वाटायला तयार. हा घरी असला ना की सगळीकडे ना कसं याचं बवारीक लक्ष असतं. नाही नाही नाही, मला फार टेन्शन यायला लागलंय हो याचं. तू काही टेन्शन घेऊ नकोस, सगळी व्यवस्था झाली. पेशन्स ठेव. आत्ताच बघतो काम कुठवर आलंय. तू काही टेन्शन घेऊ नकोस, सगळी व्यवस्था झाली. पेशन्स ठेव. आत्ताच बघतो काम कुठवर आलंय. हॅलो सर. कुठे आहेस? कालची सुट्टी संपली, आता ऑफिस मध्ये चाललोय. बरं, ते आपण कावेरीसाठी केलेलं काम कुठपर्यंत आलंय? अरे म्हणजे जो अकाउंट नंबर आपण बदलला त्याचा काही फायदा होईल ना? साधारण त्या अकाउंटला किती रुपये जमा झाले असतील? मागे एकदा बच्चू मामाने जमा केले होते. त्याआधी कावेरीने 3-4 वेळा. आपलं रोजचं उत्पन्न बघता 4 ते 5 लाख रुपये जमा झाले असतील सर. म्हणजे अजून थोडे दिवस थांबायला पाहिजे. काय त्या अकाउंट मध्ये जरा जास्त पैसे जमा झाले ना तर कावेरीने केलेल्या आर्थिक घोटाळ्याची बातमी दमदार होईल. ठीक आहे, मी सांगतो तुला बातमी कधी आउट करायची. ओके ओके चालेल, कळवा सर. बाबा चला, काकीने विसर्जनाच्या तयारीसाठी बोलवले. विसर्जनाचीच तयारी करत होतो. ठीक आहे, आधी गणपतीचं विसर्जन करू, मग कावेरीचं विसर्जन करायला घेऊ. चला. चला काकी, उत्तर पूजेला सुरुवात करूया. नाही परत विसर्जनाला उशीर नको व्हायला ना. नाही हो, थांबूया का जरा वेळ? म्हणजे राज आणि कावेरी येतच असतील ना? निघालेत खरं तर ते घरातनं, एव्हाना पोचायला हवे होते. बर, ते अडकले. अरे उशीर होतोय, चला आपण उत्तर पूजा करून घेऊया ना. हा, 5 मिनिटं थांबूयात का? राज आणि कावेरी येतच असतील. हे काय आलेच. 100 वर्ष आयुष्य आहे. स्वप्नात राजवर्धनच्या होणाऱ्या बायकोला मी अशाच साडीत पाहिलं होतं आणि नेमकी कावेरी तशीच साडी नेसून आलीये. बाप्पा, हा तुझा संकेत तर नसेल ना? कावेरी जर या घरची सून झाली तर मला खूप आनंद होईल.